थंडीचे दिवस असल्यामुळे आज उठायला आम्हाला उशीर झाला. शोना ब्रश करत होती आणि तिला कॅमेऱ्यापुढे यायला खूप नाटकं सुचतात. त्याच्यामुळे मी माझं पटकन उठून घेतलं आणि घरातली कामं जरा राहिली होती तीही आवरून घेतली. या घरात आमच्या खूप पसारा झाला होता, तो बी मी पटकन आवरून घेतला. आणि भिंतीवरती ही जी काही दिसते ना काळं, ती सगळं माझ्या शोनानं काढलेली पेंटिंग आहे. या गोष्टीसाठी आम्ही तिला कधीही अडवत नाही, कारण यातूनच लहान मुलं नवीन नवीन काही गोष्टी शिकत असतात, म्हणून आम्ही तिला कधीच अडवत नाही. नंतर ना आम्ही आमच्या शेतात गेलो. आमच्या शेतात एका बाजूला राजमा पेरला आणि दुसरीकडे गहू, ज्याला के पाणी द्यायला चालू होतं. पाणी एकदम सुंदर निखळ वाहत होतं, ते बघताना खूप आनंद येत होता. मला तर शेतात फिरायला फार आवडतं, कारण डीमार्ट आणि मॉलमध्ये फिरण्याऐवजी असं शेतात हिरव्यागार फिरण्याची मजाच वेगळी असते. कारण निसर्गाचा नवीन सुंदर असा सुस्वाद घेण्यातच वेगळी मजा असते. कधीतरी तुम्हीही अनुभवा असं मला वाटतं. नंतर मी घरी आल्यानंतर ज्वारीत आमच्या खूप धूळ झाली होती, ती आम्ही चाळून घेतली. आणि शोना पण आम्हाला खूप मदत करू लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यानंतर ह्यातच आमचा पूर्ण दिवस गेला, जो काही राहिला होता ते. संध्याकाळी माझी माऊ जरा आजारी पडली होती, त्याच्यामुळे स्वयंपाकाचा बेत माझ्याकडेच होता. मग त्यानंतर मी भरलेल्या वांग्याची भाजी करून घेतली, कारण मला माऊनच सांगितली होती. तिला थोडासा ताप आला होता, त्याच्यामुळे तिच्या तोंडाला चव येत नव्हती. नंतर मला खाण्यासाठी मसाला भात केला, जो की ऑप्शनल गोष्टीच टाकून केलेल्या आहेत, कारण मला काही व्हेजिटेबल्स आवडत नाहीत भातामध्ये. मसाले भात तर एकदम मस्त झाला होता, त्याचा सुगंध एकदम मस्त येत होता. त्यानंतर मी भाकरी केल्यात. भाकरी एकदम छान वाटत होत्या, पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या आणि टंब फुगल्या पण होत्या. भाकरी झाल्यानंतर मग असंच टाईमपास करत माझे पिहू आणि शोना अभ्यास करत होता. म्हणजे पिहू अभ्यासच घेत होती शोनाचा. तिला अभ्यास करायला खूप आवडतो, जास्त तर तिचा मूड नसतो, पण तरी पण ती एकदा रडायला लागली की तिचा अभ्यास घ्यावाच लागतो. त्यानंतर आम्ही जेवण केलं. मी तर मसाला भातच खाल्ला आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.